रुपयाची किंमत कितीही घसरली आणि डॉलर कितीही वाढला तरी आपल्याला काय फरक पडतो असा विचार तुम्ही करताय का? चला तर मग जाणून घेऊया आपल्याला नक्की काय फरक पडतो। सध्या भारतात वेगवेगळ्या गोष्टींची आयात तर मोठ्या प्रमाणात केली जाते, परंतु त्या प्रमाणात निर्यात मात्र करत नाही। भारत ज्या गोष्टी आयात करतो जसं की कच्चं तेल, सोनं, इलेक्ट्रॉनिक्स त्या विकत घेण्यासाठी आपल्याला डॉलर्सची गरज पडते। यात आपण जर कच्च्या तेलाचं उदाहरण घेतलं तर 2000 साली एका बॅरलसाठी आपल्याला $30 मोजावे लागत होते। त्यावेळी एका डॉलरची किंमत 43 रुपये होती, म्हणजे 1290 रुपयाला एक बॅरल पडत होता। आता 2024 मध्ये मात्र कच्च्या तेलाची किंमत $73 आहे। इन्फ्लेशनमुळे किंमत तर वाढणारच, पण सध्या डॉलरची किंमत सुद्धा वाढून 86 रुपये झाली आहे। म्हणजे सध्या एक बॅरल कच्च्या तेलासाठी आपल्याला 6278 रुपये मोजावे लागतात। उद्या डॉलरची किंमत 100 रुपये झाली तर आपल्याला एका बॅरल कच्च्या तेलासाठी 7300 रुपये द्यावे लागतील। सोप्या भाषेत बोलायचं झालं तर रुपया घसरल्यामुळे आयात होणाऱ्या गोष्टींची किंमत वाढते, यामुळे महागाई वाढते। रुपयाची घसरण झाली म्हणून सामान्य माणसावर परिणाम झाला नाही तरी महागाई वाढल्यामुळे मोठा फटका आपल्यालाच पडतो। यामुळेच देशातील गरीब आणखी गरीब होत आहे। आता रुपयाला मजबूत करण्यासाठी भारताकडे एक पर्याय आहे। भारताला डॉलर कमवावा लागेल। यासाठी दोन पर्याय आहेत। एक तर निर्यातीचं प्रमाण वाढवावं किंवा फॉरेन इन्व्हेस्टरला भारतात गुंतवणूक करायला भाग पाडणं, परंतु यासाठी सरकारने ठोस पाऊल उचलणं गरजेचं आहे। हे तर आपल्या हातात नाही, पण व्हिडिओ शेअर करणं नक्कीच तुमच्या हातात आहे। त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि भारताच्या सामान्य नागरिकांना सजग करा।